नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असणार आहे। सकाळी उठून लवकरच मी आज पिको फॉल करण्यासाठी घेतली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हापासून मी पिको फॉलची मशीन घेतली ना त्यावरती मला काम करायला खूप छान वाटतंय। आणि जसं की ब्लाऊज शिवण्याचा माझा जो काही स्पीड आहे ना तो सुद्धा कमी झालाय, कारण की पिको फॉलची कामं सुद्धा आता मी स्वतःच करते। म्हणजे हातशिलाईसाठी फक्त बाहेर देते, बाकी जोडणं असेल, पिको असेल, हे सर्व माझं मीच करून घेते। आणि पिकोची मशीन छान सुद्धा चालते, त्यामुळे छान वाटतंय। आणि जसं की मी सकाळी उठून ब्लाऊज स्टिच करायला घेते ना त्याच पद्धतीने आता रुटीन थोडंसं चेंज झाले। सकाळी उठून मी पिको फॉलसाठी घेते आणि त्यानंतर मग 12 पर्यंत घरातली कामं आवरली की त्यानंतर मग ब्लाऊज शिवण्यासाठी घेते। असं काहीसं सध्याचं रुटीन आहे। आणि आता सणवार आहेत, म्हणजेच आता दिवाळी, त्यानंतर लग्नसराई, या सर्व गोष्टी तर होणारच आहे। पण दिवाळी किंवा लग्नसराई वगैरे असली की प्रत्येक बाई ही साडी घेतेच, कारण की दिवाळीला मला असं वाटत नाही वर्षभरात कोणत्याही सणाला नाही घेतली तरी दिवाळीसाठी बायका बऱ्यापैकी सर्वजणी साड्या घेतात। त्यामुळे पिको फॉलला सुद्धा खूप जास्त मार्केट आहे। तर मला असं वाटतं खूप साऱ्या टेलर आहेत ज्या की ब्लाऊज नाही शिवत, फक्त पिको फॉलची कामं करतात, त्यांना सुद्धा या सीझनमध्ये बऱ्यापैकी काम भेटेल। सो जे काही तुम्ही काम करताय त्याची माहिती इतरांना असणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे तुम्ही स्टेटसद्वारे वगैरे इतरांना तुम्ही कळू शकता आणि पिको फॉलमधून सुद्धा खूप जास्त चांगली इन्कम होते। फक्त तुम्ही किती पैसे घेता पिको फॉलसाठी ते मॅटर करतं। तर चला, आता पिको फॉलला जे काही मला फॉल लागत होते ते मी रात्रीच वॉश करून घेतले होते, त्यानंतर सकाळी उठून पटकन त्यांना प्रेस करून घेतलं। आता ऑलमोस्ट 11 साडे 11 वाजलेले आहेत। घरातली साफसफाई, किचन ओटा वगैरे सर्व साफ करून घेतला आणि आता दुपारच्या जेवणाची तयारी करते। सकाळी नाश्ता असा काही खास झाला नव्हता, सकाळी फक्त चहा बिस्किट घेतलं होतं आणि रामसाठी शिरा बनवला होता। सो दॅट मी दुपारचं जे काही जेवण आहे ते लवकरच बनवायला घेतले, कारण की भूकसुद्धा मग लवकर लागते। घरातली सर्व कामं आवरूनच मी दुपारचं जेवण बनवायला घेते आणि गरम बनवते, जास्त काही वेळ लागत नाही दोघे जण असल्यामुळे। पण बाकी जे काही तयारी असेल, प्रिपरेशन असेल, आपलं शेंगा निवडणं असेल किंवा शेंगा फोडणं असेल, हे सर्व कामं मी पटकन करून घेतली। गवारच्या शेंगा मी जेव्हा पण मार्केटमधून घेऊन येते त्यावेळेस मी एकदा जे काय असेल त्या निवडून ठेवते आणि नंतर मग भाजी बनवायला सोपं जातं। शेंगदाणे नव्हते सो ते सोलून घेतले आणि त्यानंतर आता मसाला बनवून घेणार आहे। हे दोघेही झोपलेले होते, रामसुद्धा झोपलेला होता। मला थोडीशी भीती वाटत होती की राम उठावा नाही मिक्सरच्या आवाजाने, पण नाही उठला, त्यामुळे माझं हे काम इझी झालं। आणि ज्यावेळेस इकडे झोपलेले असतात ना दोघे पण त्यावेळेस मी बेडरूमचा दरवाजा बंद करून ठेवते, सो दॅट त्यांना आवाज जात नाही आणि ते दोघेही उठत नाही। नाहीतर मग काय होतं, त्यांची उठण्याची वेळ झाली की माझ्या कामामध्ये आपोआपच खोळंबा होतो, कारण की मग घरातली कामंही वाढतात। राम सारखा पाठीमागे करत असतो, काही ना काही त्याचं चालूच असतं, त्यामुळे मग कामामध्ये सुद्धा डिस्टर्बन्स होतं। तर मी ही ट्रिक यूज करते, ते झोपल्यानंतर दरवाजा बंद करून घेते जेणेकरून की पलीकडे काही आवाज जात नाही। चला, आता गवारची भाजी बनवून घेऊयात। थोडक्यात रेसिपी दाखवते। तशी काही मी असं कोणताही पदार्थ वेल कुक करत नाही, पण हो टेस्ट मात्र चांगली येते, त्यामुळे मला असं वाटतं की आधीमधून रेसिपी दाखवायला पाहिजे। तर आज मी गवारच्या भाजीची रेसिपी दाखवते। 2 चमचे तेल टाकले। कोणतीही भाजी बनवताना सुरुवातीला मी 2 चमचे टाकून घेते आणि त्यानंतर मग लागलं तर टाकते, नाहीतर मग स्किपच करते। थोडेसे जिरे टाकले, तेलामध्ये तडतडू दिले। हा जो पॅन आहे तो मी आईकडून आणलाय आणि स्टीलचा असल्यामुळे भाजी खूप छान होतीये। मी प्रयत्न करते की सर्व जे काही माझे भांडे असतील ते स्टीलचे असावेत। आता हा पॅन जो आहे तो मी तिच्याकडून मागवून आणलाय। ती मला म्हणत होती की दुसरे एक दणकट आहे, म्हटलं नको, हाच असू दे। आणि याच्यामध्ये सुरुवातीला तिने मला एक स्टीलचा दिला होता आणि तो मला खूप दिवस गेला, पण एक दिवशी ना मी भाजी बनवत असताना माझं लक्ष नव्हतं आणि संपूर्ण भाजी खाली करपली। शेपूची भाजी होती आणि पूर्णतः जो काही माझी कढई होती ती खराब झाली, त्यामुळे मग मी तिच्याकडे एक्स्ट्रा होता तर मी ही तिच्याकडून घेऊन आली आहे आणि फर्स्ट टाईमच याच्यामध्ये आता गवारची भाजी बनवते आहे। तेल टाकल्यानंतर त्यामध्ये मिरची, लसूण आणि थोडासा अद्रकचा तुकडा मी बारीक करून घेतला होता आणि शेंगदाणे सर्वच एकत्र वाटून घेतलं होतं। तेलामध्ये छान परतू दिला आणि त्यानंतर ज्या काही गवारची शेंग होती ती त्यामध्ये टाकून घेतली। थोडीशी हळदसुद्धा टाकलेली आहे, सो कलर जो काय आहे तो चांगला येईल त्याच्यासाठी। गवारची शेंग टाकल्यानंतर थोडंफार आपल्याला स्टर करून घ्यायचं आहे। थोडंसं मसाल्यामध्ये मिक्स झालं की टेस्टसुद्धा चांगली येते आणि शेंगासुद्धा थोड्याशा वाफळल्या जातात, त्यामुळे कमी गॅसवरती ही प्रोसेस जी आहे ती करावी लागते। स्टीलच्या भांड्यांचा मला एक ड्रॉबॅक जो आहे तो असा जाणवतो की पटकन म्हणजे गरम होतं आणि त्यानंतर मग भाजी जर खाली लागली की त्यावरती डाग पडून राहतो, हे एक मला वाटतं। आणि घासायला सुद्धा खूप वेळ लागतो। स्टीलची भांडी पटकन निघत नाही मला असं वाटतं ॲल्युमिनियमच्या कम्पेअरमध्ये। तर थोडंसं तेल वगैरे किंवा भाजी अशी पॅनला चिकटली की निघायला खूप अवघड जातं। आणि आता भाजी जी आहे माझी तयार होत आहे। चवीनुसार मी इथे मीठ घालून घेतलं आहे। सेंधा नमक वापरते मी, त्यामुळे त्याला केवढी टेस्ट नसते, त्यामुळे थोड्याफार प्रमाणात मी टाकते। कधी कधी जास्तही होतं माझ्याकडून, डोक्यामध्ये काही वेगळे विचार असेल तर 2-3 वेळा सुद्धा मी मीठ टाकून घेते। असं 2-3 वेळा माझ्यासोबत झाले।
त्यानंतर मग जो काही मिक्सर जारमध्ये आपण मसाला वाटलेला होता त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि त्यानंतर मग आता जेवढं आवश्यकतेनुसार पाणी आहे तेवढं टाकले। जर थोडी रश्श्याची भाजी बनवायची असेल तर जास्त टाकलं तरी चालतं। मी एकदम कोरडे बनवणार आहे कारण की मला रश्श्याच्या भाज्या एवढ्या जास्त काही आवडत नाही आणि यांना रश्श्याची भाजी लागते। सुरुवातीला त्यातून थोड्याफार शेंगा मी बाजूला काढून घेतल्या आणि परत जे काही रस्सा आहे तो वाढवून घेईल यांच्यासाठी। सोबत कट केलेला आहे सॅलड, टोमॅटो, त्यानंतर काकडी आणि लोणचं। सॅलड मी सोबत घेतच असते सर्व। स्वयंपाक आवरला, घरातील सर्व जे काही भांडे होते स्वयंपाकाचे ते सुद्धा आवरून घेतले, किचन वटा साफ केला आणि आता येऊन बसले मी शिवणकाम करण्यासाठी। राम झोपलेला असला ना 2-3 ब्लाऊज माझ्या आरामात होतात। रामची झोप खूप चांगली, एकदा झोपला ना 3-3.5 तास तो उठत नाही, त्यावेळेस माझे 2-3 ब्लाऊज आरामशीर होतात। कधी 2 होतात, कधी एक अर्धा होतो, कधी कटिंग होतं, असं काहीच। आणि तो झोपल्यानंतर मी कामाला इतका स्पीड घेते ना, मला असं वाटतं एक सेकंद वाया जायला नको। कधी कधी होतं कस्टमर आलं की मग वेळ जातो आणि बोलण्यामुळे रामसुद्धा उठतो, असं सुद्धा होतं। पण सर्वच कस्टमर फोन करून येतात, तसं मी सांगतच असते की यायचं असेल तर कॉल करून ये, जेणेकरून की मला तर काही डिस्टर्बन्स होत नाही, पण राम झोपलेला असला की खूप प्रॉब्लेम होतो। आपल्या गप्पा अशा रंगतात आणि मोठा आवाज असल्यामुळे रामसुद्धा मग लवकर उठून जातो। सो हे काहीसे मी प्रिकॉशन घेत असते। इथे ब्लाऊज कट करायला बसले होते, तोच राम उठला, कारण की दरवाजा वाजला की राम उठणारच। आणि कस्टमर आल्यानंतर काय होतं, त्यांना सुद्धा वेळ द्यावा लागतो, त्यांचं जे काही काम असेल ते व्यवस्थित पाहावं लागतं। काही कस्टमर इतके जोरात दरवाजा वाजवतात ना, कारण की बेल बंद आहे त्यामुळे आवाज खूप जोराचा येतो आणि रामसुद्धा उठतो। त्याचं असं आहे ना, झोपला की खूप चांगला झोपतो, पण चमचा जरी खाली पडला की लगेचच उठतो, असं काहीसं त्याचं आहे। आता उठला आहे, त्याची मस्ती चालू झाली आणि त्याने मशीनवरती ना कॅमेरा पाहिला आहे ऑलरेडी। उठल्यामुळे तो थोडासा खुश झाला आहे, कारण की कॅमेरा वगैरे पाहून ना त्याचे असे नखरे काहीसे चालू होतात। आणि तुम्ही म्हणता की मुलांना पाहून तुम्ही शिवणकाम कसं करता, असं होत नाही। खूप वेळा मुलं झोपल्यानंतर संध्याकाळी जास्तीचा वेळ काढून कामं करावी लागतात। मुलं कधी कधी इतके क्रँकी होतात की काहीच काम करू देत नाही, तसंच रामचं आहे। आणि त्याला आता अंगा खांद्यावरती खेळायला खूप लागतं। घरी गेल्यापासून इतका नाटकी झाला आहे की त्याचंच म्हणजे जे काही त्याचं काम असेल ते सुरुवातीला ऐकायचं आणि त्यानंतर तो आपल्याला काम करून देतो। त्याची जी काही मस्तीचा टाईम असेल किंवा मग खेळण्याचा टाईम असेल तो खूप जास्त वाढला आहे घरी गेल्यापासून। खूप जास्त गोंधळ घालतो आणि त्याला खूप जास्त फ्रेंडली झाला आहे मला असं वाटतं, कारण की जेव्हा इथे होता ना जास्त असं काय बोलत नव्हता, म्हणजे जे पण बोललो ना ते काही एवढं फ्लुएंट नव्हतं, पण घरी गेल्यापासून छान फ्लुएंट बोलायला लागला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की तो एक फायदा आहे जास्त माणसांमध्ये राहण्याचा। आणि त्याचं असं होतं की इकडे आल्यानंतर त्याला करमत नाही, ही एक महत्त्वाची गोष्ट होते, कारण की खूप जास्त कधी कधी नाराज राहतो, कधी कधी खूप क्रँकी होतो, त्याला काय होतं तेच कळत नाही। आणि घरून कोणाचा फोन आला की इतकी आनंद होतो, कोणाचा व्हिडिओ कॉल आला की इतका जास्त बोलतो, त्याला खूप जास्त लळा लागला आहे। आणि दुसरं म्हणजे मला खूप वेळा विचारता की तुम्ही रामला घरी का ठेवता, तर त्याचं हेच कारण आहे। बऱ्याच जणांना असं वाटतं किंवा बरेच जण म्हणतात की आम्ही मुलं इतकी मोठी केली पण आमच्या मुलांना कधी आम्ही घरी ठेवलं नाही, त्याला सांभाळूनच आम्ही सर्व कामं करतो। पण प्रत्येकाची सिच्युएशन जी आहे ती वेगवेगळी असते। आता मला शिवणकाम करावं लागतं कंटिन्यू, तर मी त्याला मशीनवरती बसून नाही ठेवू शकत। आणि दिवाळीमध्ये इतका जास्त कामाचा लोड असतो की कधी कधी स्वयंपाक बनवायला सुद्धा वेळ भेटत नाही, त्यामध्ये मुलांचं इतके टँड्रम्स असतात की ते सुद्धा आपल्याला सहन करावे लागतात। आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेस त्याला आम्ही डॉक्टरांकडे दाखवलं होतं त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्याला स्पीच थेरपी घ्या, म्हणजे त्याचं बोलणं वगैरे सुधारेल, तो जास्तीचं बोलायला लागेल। मग मला असं वाटलं की जर पैसे घालून आपल्याला त्याला मुलांमध्ये ठेवायचं आहे किंवा त्याच्या स्पीच थेरपीसाठी खूप जास्त कॉस्ट जाईल, जवळजवळ आम्ही एक अंदाज काढला होता, त्यावेळेस ते लक्षात आलं। मग मला असं वाटलं की माझ्या फॅमिलीमध्ये खूप जास्त माणसं आहे, मग तिकडे ठेवलं तर काय प्रॉब्लेम आहे, फ्री ऑफ कॉस्टमध्ये तो जास्त शब्दही बोलेल आणि चांगलंही बोलायला शिकेल। आणि तसंच झालं, राम इतका जास्त बोलतोय आता, म्हणजे शब्द कधी कधी फ्लुएंट निघत नाही पण वाक्यरचना करण्याचा तो प्रयत्न करतो, बोलतो। आणि खेळकर खोडकर खूप जास्त झाला आहे, खूप जास्त गोष्टींचं अनुकरण करतो, पाहून खूप जास्त गोष्टी शिकतो आणि गावाकडे गेल्यापासून जास्तच ॲक्टिव्ह झाला आहे असं म्हणायला काही हरकत नाही। हा एक फायदा आहे। काही गोष्टींचा तोटासुद्धा होतो, जसं की तो जर त्याला काही पाहिजे असेल तर तो घेतल्याशिवाय राहत नाही, असं सुद्धा होतं। म्हणजे काही चांगल्या गोष्टींचा सुद्धा त्याच्यामध्ये सुधार झाला आहे आणि काही वाईट गोष्टींची सुद्धा त्याला सवय लागली आहे, जसं की स्वतःची मनमानी करणं वगैरे, ह्या पण गोष्टी होतात। सो चला, प्रत्येक गोष्टीला जशा 2 बाजू असतात तसे फायदे तोटे तर होतच राहणार आहे। घरातील सर्व काम आवरल्यानंतर मी थोड्या वेळ त्याला ग्राउंडवर खेळायला घेऊन जातच असते। आता हे माझं सध्याचं मी रुटीन करून घेतलं आहे, कारण की तो घरात खूप जास्त क्रँकी होतो। गावाकडे त्याला खूप जास्त स्पेस खेळायला भेटतो, घर मोठं आहे त्यामुळे खूप ठिकाणी त्याला खेळता येतं, उठता येतं, बसता येतं। माझ्या भावाची मुलगी आहे तिच्यासोबत सुद्धा खूप छान खेळतो, त्यामुळे मग त्याला तिकडची सवय लागली होती। सो त्याला थोडंसं
मोकळे हवेमध्ये घेऊन जाण्यासाठी मी थोडा तरी वेळ काढतेच. थोडा म्हणण्यापेक्षा 2-2.5 तास मी त्याला ग्राउंडवरच घेऊन बसते, जेणेकरून की तिथे त्याला चांगलं खेळता येईल. त्याचे फ्रेंड्ससुद्धा चांगले झालेत. सुरुवातीचे काही मित्र त्याच्याकडे होते, पण ते गावाकडे गेले असतील, मे बी ग्राउंडवरती येत नसतील, त्यामुळे त्याला त्यांचा विसर पडला आहे. तिथून आल्यानंतर एका शॉपमध्ये काही खाण्यासाठी हट्ट करीत होता, त्यामुळे त्याला तिथूनसुद्धा मी थोडासा खाऊ घेऊन आले आणि त्यानंतर थोडाफार मी त्याला स्क्रीन टाईम देत असते. संध्याकाळी मोबाईलची खूप जास्त त्याला सवय लागली, पण प्रयत्न करते की ती कमी होईल, कारण की सारखा मोबाईल देणंसुद्धा चांगलं नाही. माझ्या कामामुळे मी त्याला कधी एवढा जास्त मोबाईल देत नाही, पण संध्याकाळी हे आले की यांच्याकडून मोबाईल घेतल्याशिवाय तो राहत नाही, इतका जास्त रडतो आणि यांना झोपायचं असतं. त्यामुळे मग ते काय करतात, त्याला मोबाईल देतात आणि तो सुद्धा मग पाहत बसतो. सो त्यामुळे मी प्रयत्न करते की ज्यावेळेस तो माझ्याकडे असेल ना, त्यावेळेस मोबाईल अजिबातच द्यायचा नाही, असं काहीच माझं आहे. त्यामुळे लॅपटॉपमध्ये मी थोडंफार त्याला पाहायला देत असते. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा. भेटूयात नेक्स्ट